नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। गोंदियात शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 23 जण गंभीर जखमी आहे। नेमकं हा अपघात कुठे झाला आहे याविषयी आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत रहा। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 23 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। ही घटना शुक्रवारी म्हणजेच 29 नोव्हेंबर दुपारी 1 वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी ते डब्बा गावात गोंदिया कुमार राज्य महामार्गावरील नाल्याजवळ घडली। घटनास्थळ नागरिक आणि पोलीस पोहोचले असून बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। या अपघातावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहे। देवेंद्र फडणवीसांनीही या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी नजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे। मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। या घटनेत जे लोक जखमी आहे त्यांना खासगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या असे निर्देश देण्यात आले आहेत। आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलवण्याची व्यवस्था करा असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे। प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते मदत कार्यासाठी समन्वय करीत आहेत। या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असं देखील फडणवीसांनी नमूद केलं आहे। आतापर्यंत 9 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी असून मृतांचा आकडा वाढू शकतो अशी माहिती देखील गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांनी दिलेली आहे। अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत करणार असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत। गोंदिया जिल्ह्यातील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले। मुख्यमंत्री शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली। अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत। आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावे अशी सूचना देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे। जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत अशी सूचना देखील त्यांनी दिली आहे। तरीही या संदर्भातील ज्या काही नवीन अपडेट आहे त्या आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येणार आहे, त्यामुळे खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राइब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।